चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडले। त्यानंतर नगर परिषदेनं सतर्कतेचा इशारा दिलाय। वशिष्ठी नदीची पातळी ही 5 मीटर आहे। इशारा पातळी 5 मीटर आहे। संध्याकाळी 7 वाजता पाण्याची पातळी 5.40 मीटरवर गेली। मुसळधार पावसामुळे वशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली। वशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं शहरातील बाजारपूल परिसर तसंच रंगोबा साबळे रोड भाजी मंडई या परिसराला नदीचं रूप आलं। नागरिकांनी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन चिपळूणच्या नगर परिषदेच्या वतीनं सर्व नागरिकांना करण्यात आलंय। आपण ही दृश्य पाहतो आहोत। वशिष्ठी नदीच्या इथली राकेश गुडेकर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेले। तर राकेश, पाणी पातळी झपाट्यानं वाढते वशिष्ठी नदीची। मिलिंद सर, नक्कीच आज पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत आहे। गेले काही दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। आजही संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। जगबुडी नदीने सकाळी धोका पातळी ओलांडलेली होती। त्यानंतर आता या वर्षीच्या पावसात पहिल्यांदाच चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे काही ठिकाणी सकल भागात पाणी देखील साचलेलं आहे, कारण वाशिष्ठी नदी त्याचप्रमाणे शिव नदी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे। आणि त्याचमुळे चिपळूणचा बाजारपूल परिसर असेल किंवा अन्य जे सकल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आणि सतर्कतेचा इशारा म्हणून नगर परिषदेकडून भोंगा देखील वाजवण्यात आलेला आहे। अत्यावश्यक जर काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुढचे 2 ते 3 तास हे देखील महत्त्वाचे असणार आहेत। पावसाची सध्या संततधार जी आहे ती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरूच असलेली आपल्याला पाहायला मिळते। पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नक्कीच नागरिकांच्या चिंतेत जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते। मिलिंद सर। राकेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।